ही क्रिकेटची रात्र तुम्ही अनुभवताय। एकता ट्रॉफी 2025 हे पर्व शाहिद खान आणि बीसीसी बोरिवली यांचं हे आयोजन, जबरदस्त स्पर्धा। सध्या या स्पर्धेची चर्चा संपूर्ण तालुक्यामध्ये आणि ठाणे जिल्ह्यामध्ये सुरू आहे। क्षेत्ररक्षण सजवलं गेले, टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतलाय आणि क्षेत्ररक्षण सजवलं गेले आणि सलामीची जोडी देखील आता मैदानाच्या आतमध्ये येत असताना कित्येक प्रेक्षक वर अजूनही समीर प्रत्यक्षरित्या स्पर्धेचा आनंद घेत असतात आणि दोन गोष्टी एका वेळी प्रेक्षकांनी केल्यात। इथे प्रत्यक्षरित्या या स्पर्धेचा आनंद घेतात आणि युट्यूबच्या माध्यमातून ग्रामीण धमाका देखील प्रेक्षकांनी पाहिले हो, परंतु एकता ट्रॉफी मध्ये देखील आपण पाहतोय फार प्रचंड प्रमाणात जनसमुदाय आपल्याला बघायला मिळाला। जॉली स्पोर्ट कामतगर नाणेफेकी हरल्यानंतर प्रथम बॅटिंग करताना सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर झालेली आहे। मोती आणि त्याच्या सोबतीला मोहिल म्हात्रे, टोपनर्स दोन्ही सलामीवीर मैदानामध्ये एंटर होताना षटक क्रमांक पहिलं बॉलिंग मार्कवर गोलंदाज अमय आगासे सज्ज होतोय। ऑलराऊंडर खेळाडू आहे, अष्टपैलू खेळ त्याच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाला। अमय आगासे गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय, सामना करेल मोहिल म्हात्रे। लेट्स प्ले, पंचांचा अधिकृत इशारा, सामना सुरू होतोय। पहिल्या चेंडूचा सामना करत असताना मोहिल म्हात्रे राईट अमोद विकेट। अमयचा पहिला बॉल रिव्हर्स स्वीप, चांगला फटका गॅप मधून बॉल जातोय सीमारेषेच्या बाहेर। पहिल्या चेंडूवरती आला चौकार। स्वागत केले चौकाराने मोहिल म्हात्रेने। जबरदस्त स्ट्रोक, सुंदर स्ट्रोक पाहायला मिळाला। गली क्षेत्रामधून चेंडू थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकाराने या डावाला इनिंगला सुरुवात केली मोहिल म्हात्रेने। गुड स्टार्ट, अतिशय सुंदर सुरुवात या ठिकाणी मिळून देत असताना मोहिल पहिल्याच बॉलवर त्याला ठाऊक आहे पॉवर प्ले सुरू आहे, गॅप शोधायचा आहे आणि गॅप मधून सरळ बॉलला बाहेर काढला चौकारासाठी। परंतु त्या चौकाराचं चोख प्रत्युत्तर विकेट कीपरने झेल पकडली, फलंदाज बाद। अमय यावेळेला सडे तोड उत्तर देताना पहिल्या बॉलवर चौकार आणि दुसऱ्या बॉलवर सफलता, फलंदाज बाद। लेग कटर होता, ऑफस्टमच्या थोडासा बाहेर समोर उडवण्याचा प्रयत्न, बॅटची कडा बाहेरची लागली आणि त्याच्यानंतर सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये झेल। महत्वाचा मासा गलाला लावलाय। मोहिल म्हात्रेची विकेट इथे महत्वाची होती। 4 धावांचं त्याने योगदान दिलं। पहिल्या चेंडूवर चौकार जरूर आला होता, परंतु तो जास्त वेळ खेळपट्टीवर राहिला नाही। विकेटचं पतन, 4 वर 1 गडी बाद अशी स्थिती सुरुवातीलाच पाहायला मिळते। पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना जॉली स्पोर्ट कामतगर। अमय आगासे कांगा लीग सारखी मोठी स्पर्धा तो खेळत आलेला आहे आणि लेदर बॉलचा खूप चांगला अनुभव त्याच्या पाठीशी आहे। नवीन बॅटर मैदानामध्ये यश पाटील एंटर होतोय। गेम प्लॅनिंग मध्ये, रणनीतीमध्ये थोडासा आता बदल करण्यात आलेला आहे। 4 ला 1 गडी बाद। षटक क्रमांक पहिलं अमयचं यावेळेला मार्गस्थ असताना अर्धशतक त्यानं झलकावलं होतं पहिल्या सामन्यामध्ये खेळत असताना। तब्बल 57 धावा त्याच्या बॅट मधून आपल्याला बघायला मिळाल्या होत्या। ओव्हर द विकेट ना यश पाटील समोर। षटकातील पुढील बॉल क्लासिकल कव्हर ड्राईव्ह, चांगला फटका, शॉर्ट कव्हरला थोडस खराब क्षेत्ररक्षण आणि त्या दरम्यान 1 धाव पूर्ण झाली आहे। थोडीशी फंबलिंग पाहायला मिळाली कव्हर क्षेत्रामध्ये सर्कलच्या आतमध्ये आणि तिचा फायदा घेत असताना यश पाटीलच्या खात्यामध्ये सिंगल येते। टीमची धावसंख्या 1 गडी बाद 5 वर जाऊन पोहोचले। पहिल्या 3 चेंडूचा खेळ समाप्त। ओव्हर द विकेट ना अमय पुन्हा एकदा समोर मोती आहे। स्ट्राइक एंडला अपील त्या ठिकाणी जोरदार करण्यात आली। आपण पाहतोय स्वीप करण्याचा प्रयत्न होता। वेगानं बॉल पाहूया आपण ऍक्शन रिप्ले मध्ये। पायावर चेंडू पडला होता, टो क्रशर, परंतु लेग स्टंपच्या बाहेर होता। गुड डिसिजन, एक चांगला निर्णय पंचांचा आपल्याला बघायला मिळाला। अपील जोरदार झाली, लेग स्टंपच्या बाहेर पिची गोती, परंतु लेन चांगली होती समीर, लेन चांगली होती, लाईन थोडीशी खराब होती, अन्यथा एलबीडब्ल्यूच्या रूपाने विकेटचं पतन झालं असतं। परंतु चांगली बॉलिंग अमय करतोय। 3 चेंडूमध्ये 5 धावा 1 गडी बाद। ओव्हर पिच समोर मिस टायमिंग ऑफ केलाय। क्षेत्ररक्षक चेंडूच्या खालीने विकेटचं पतन, दुसरा झटका लागत असताना जॉली स्पोर्ट कामतगर टीमला
ऍक्शन रिप्ले बॉटोमेनचा वापर केला, समोर लॉफ करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग आणि मिड ऑफ मध्ये सर्कलच्या आतमध्ये सुंदर झेल. दुसरी सफलता या ठिकाणी आपण पाहतोय. अमय आगासीला मिळत असताना मोती यावेळेला बाद झाला. मोती या टुर्नामेंट मध्ये थोडासा ऑफ कलर दिसतोय. ज्या फॉर्मात तो आहे, मागील कित्येक स्पर्धा त्याने गाजवल्यात, परंतु या स्पर्धेमध्ये तो थोडासा ऑफ कलर दिसला. निहार म्हात्रे नवीन बॅटर, मागच्या सामन्यामध्ये खूप चांगला खेळला होता. सलग षटकार त्याच्या बॅट मधून आपल्याला बघायला मिळाले होते आणि आता परिस्थिती तीच आहे. त्याच पद्धतीने ह्याही मॅच मध्ये त्याला खेळावं लागेल. निहार म्हात्रे मागच्या मॅच मध्ये काय अफलातून फलंदाजी त्यांनी केली होती, आता त्याला या मॅच मध्ये संकट मोचकाची भूमिका पार पाडावी लागेल. कारण का पहिल्याच ओव्हर मध्ये कामतगर संघ थोडासा बॅकफुटला आहे. 5 या धावसंख्येवर 2 गडी बाद केलेत पहिल्याच ओव्हर मध्ये अमयने. राईट अँड ओव्हर द विकेटने मोहिलसाठी यावेळी बॅटची कडा स्लिप मध्ये हवेमध्ये चेंडू होता, नाराज पाहायला मिळते गोलंदाज. बॅटची कडा जरूर लागली होती. ही विकेट खूप किमती आणि मोलाची आहे. निर्धाव चेंडू. सुदैव मी म्हणेल फलंदाजाचं, एकही फिल्डर स्लिप मध्ये नव्हता, अथवा फर्स्ट स्लिप जर असती त्या ठिकाणी तर आणखी एखादा बॅटर ते बाद होऊ शकला असं. परंतु टेनिस बॉल क्रिकेटमध्ये काही ठराविक कर्णधार आहेत की ते स्लिपला फिल्डर लावतात पहिल्या ओव्हरला. यावेळेला आपण अमयचा ज्या पद्धतीने स्विंग पाहिला, 5 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. आणि बघा इनिंग्स ब्रेक मध्ये आपण लकी ड्रॉ टाकणार आहोत. एक चिठ्ठी असेल साईश खारबाव, एक चिठ्ठीवर नाव असेल भावळे बी आणि एक विजेता, अशा 3 चिठ्ठ्या आपण टाकतोय. भावळे बी चा प्रतिनिधी, खारबावचा प्रतिनिधी आपण या ठिकाणी यायचं आहे. आणि चालू सामन्यातील दोन्ही संघांचे 12वे खेळाडू आमच्या सोबत बसलेले आहेत. आपण त्यांच्या समवेत ऑन स्क्रीन ऑन कॅमेरा तो ड्रॉ टाकणार आहोत. सामना सुरू करा. सेकंड ओव्हर गोलंदाजी करण्यासाठी शुभम दुबे गोलंदाजी मार्कवर येतोय. एक शिवम दुबे जो भारतीय T20 विश्वचषकाचा भाग होता, 2024 चा जो विश्वचषक जिंकला त्याचा. आणि हा शुभम दुबे सध्या आपण पाहतोय काश्मीरा संघाचा इथून एक महत्वाचा गोलंदाज. टर्न होतोय. VIP डाइज इन कर्नल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा क्रॅकिंग स्ट्रोक, फुलर लेंथ बॉल होता. एक धाव त्या ठिकाणी मिळाली आणि आपण पाहतोय चांगला खेळ सध्या तरी काश्मीरा संघाकडून पाहायला मिळाला. प्रोफेशनल क्रिकेट सध्या दाखवतात. हाय प्रोफाईल प्लेअर त्यांचा स्टँडर्ड या क्रिकेटच्या मैदानावर ते दाखवत असताना एका धावेने स्कोर 6 वर. टॉस जिंकून जो निर्णय घेतलाय काश्मीरा टीमने तो अजूनही त्यांच्या बाजूने चुकलेला आहे. धावा बनून देत नाहीत, मोठे फटके रोखले गेलेत, अशी गोलंदाजी पाहायला मिळते. पुन्हा एकदा लेफ्ट आर्म द विकेट न निहार म्हात्रे चांगल्या फॉर्मात आहे, चांगला सूर त्याला गवसलाय. परंतु इथे या मॅच मध्ये तो खेळ त्याला करावा लागेल. दबाव असेल. मोहिल पहिल्या बॉलवर चौकार मारला परंतु तो लगेचच बाद झाला. त्यानंतर आपण पाहतोय मोती देखील बाद झाला आणि आता संघ थोडासा अडचणीमध्ये सापडलाय. टॉप ऑर्डरचे बॅटर ज्या वेळेला तुमचे लवकर बाद होतात ना, त्यावेळेला फार अडचण वाढली जाते संघाची. टेन्शन येतो प्रत्येकी कॅप्टनला की इथून पुढे आता गेम प्लॅन कसा करावा. परंतु क्रिकेट आहे, विदाउट प्रेशर तुम्हाला खेळावं लागेल. आणि ते पहा विकेटचं पतन. यस, खेळाडू बाद. झेल स्वरूपामध्ये आणखी एक धक्का लागला. काय बॉल होता. हॅव अ लुक ॲट दॅट. ऍक्शन रिप्ले पडल्यानंतर बाहेर वळाला बॉल, चांगला स्विंग मिळाला आणि बॅटची बाहेरील कडा आणि बॅटर निहार स्वतः निघाला तिथून. अगदी बरोबर. अपील जोराची झाली. पंचांनी घोषित करण्या अगोदरच निहार म्हात्रेने खेळाडू वृत्ती दाखवली. सर्वात मोठा मासा गलाला गुतवलाय. बाद झालेत निहार म्हात्रे. विकेटचं पतन झाले. बाद होण्यापूर्वी धावा त्याच्या खात्यामध्ये आलेल्या नाहीयेत. तिसरा गडी बाद होतोय. नाजूक परिस्थितीमध्ये 40 फूट कामतगर संघ सापडलाय समीर. कारण का दुसरं षटक सुरू आहे आणि 6 वर 3 गडी बाद. काय जबरदस्त गोलंदाजी. आणि गोलंदाजी करत असताना शुभमने विविधता देखील दाखवली. चांगला मारा करतोय. नाही वाटतच नाही यावेळेला कामतगर संघ फलंदाजी करतोय. मागच्या सामन्यामध्ये एवढा कमालीचा खेळ फलंदाजांनी दाखवला. खूप चांगली टोटल त्यांनी बनवली होती. परंतु या लढतीमध्ये सपशेल नांगी टाकताना दिसले टॉप ऑर्डरचे बॅटर्स. धाबा रोखलेत. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली.
अब्बू 11 काशीमारा टीमच्या माध्यमातून पहिलं षटक, जिथे 5 धावा खर्च करत असताना 2 विकेट आल्याने या ओव्हरमध्ये देखील शुभमने काय बम सोडलेत, काय जबरदस्त गोलंदाजी करतोय. 2 चेंडूमध्ये 1 विकेट, 1 सिंगल धाव त्यांनी खर्च केली. वर्सटाईल बॉलर आहे, व्हेरिएशन्स त्याच्याकडे आहेत आणि महत्वाचं म्हणजे बॉलला मूव्ह करण्याची तो क्षमता ठेवतोय. या षटकानंतर आपण लकी ड्रॉ करणार आहोत. चला, वेळ जास्त घेतात काश्मीरा टीम. एक अतिरिक्त फिल्डर तुम्हाला सर्कल मध्ये घ्यावा लागेल. अजून जर वेळ आपण घेतला तर पंचांनी आता पहिली वॉर्निंग तुम्हाला दिलेली आहे. समोर लेफ्टी बॅटर गीतेश समोर आतमध्ये येणार बॉल, इनकमिंग डिलिव्हरी, इन स्विंगर पाहायला मिळाला. एकच धाव इथे मिळेल. एक गेम प्लॅन मध्ये आता बदल केलेला आपण पाहतोय की गीतेशला वर पाठवलं. याचं कारण की लेफ्टी बॉलर गोलंदाजी करतोय. बघूया तो आता गेम प्लॅन सक्सेस होतो का. परंतु सध्या तरी जॉली स्पोर्ट कामतगड टीमला धावांसाठी खूप मोठा संघर्ष करावा लागतो या सामन्यामध्ये. सामना महत्वाचा आहे. हो, व्हेरी इम्पॉर्टंट मॅच. एकता ट्रॉफी मध्ये जिवंत राहण्यासाठी विजय महत्वाचा, कारण नॉकआउट टुर्नामेंट जो हारणार तो स्पर्धेच्या बाहेर. यावेळेला पंचांचा नो बॉलचा इशारा. नो बॉल, अतिरिक्त धाव इथे मिळेल आणि आता या पुढचा बॉल असेल फ्री हिट. पुन्हा एकदा सुवर्ण संधी आहे फलंदाजाकडे. दबाव जो बनलेला आहे तो दबाव रिलीज करण्यासाठी एक मोठा फटका गरजेचा आणि इथे फ्री हिट बॉल. या फ्री हिट वर मुक्तपणे मुक्त संचार तो करणार का, गरजेचा असेल. मोठा फटका खेळणं गरजेचं असेल. आणि यावेळेला उडवला बॉल यश पाटीलनं. हवेत भरपूर उंच गेला बॉल, परंतु लांब नाही. झेल त्या ठिकाणी सुटला. भले झेल घेतला असता तरी मी म्हणेल बॅटर आउट होऊ शकला नसता. फ्रीटचा बॉल होता, परंतु एखादी धाव वाचू शकली असती. 2 धावा त्या ठिकाणी पळून पूर्ण केल्या. संघाची धावसंख्या 10 वर दुहेरी अंकामध्ये प्रवेश करत असताना या षटकानंतर आपण ड्रॉ टाकणार आहोत. दोन्ही संघाचे कॅप्टन आलेले आहेत. यस, खारबाव संघ कर्णधार आणि बावाली संघ आपण यस दोन्ही कॅप्टन या ठिकाणी रिपोर्टिंग करतात. दुबेचा बॉल पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न होता. लीडिंग एज हवेत बॉल आहे. फिल्डरचे प्रयत्न जबरदस्त तुम्हाला पाहायला मिळाले, शर्तीचे होते, परंतु त्याच्या प्रयत्नांना यश आलं नाही. दाद द्यावी लागेल ज्या पद्धतीने तो धावत सुटला होता बॉल खाली. अगदी बरोबर, प्रयत्नाची पराकाष्ठा त्यांनी केली होती. मी नेहमीच म्हणत असतो की न थकता न थांबता न हारता प्रयत्न करणाऱ्यांसोबत समीर नशिबाला देखील झुकावं लागतं आणि आता इथून प्रयत्न करावे लागतील, कारण का सामना महत्वाचा आहे. हो, आता इथून थांबून चालणार नाही. पुन्हा तो जोश मैदानामध्ये दाखवावा लागेल आणि त्याच कॅलिबरचे बॅटर अजून आहेत मैदानाच्या आतमध्ये, परंतु दुबेचा आणखी एक डॉट आणि याचबरोबर 2 षटकांचा खेळ पूर्ण. आफ्टर 2 व टीमची टोटल तुम्ही पाहतात 12 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. वळूया तर ड्रॉ पण या ठिकाणी टाकतोय. ऑन कॅमेरा आपण बघा या 3 चिठ्ठ्या टाकतोय. एका चिठ्ठीवरती नाव आहे साई स्पोर्ट खारबाव, दुसरी चिठ्ठी असेल भावाले बी आणि तिसऱ्या चिठ्ठीवरती विजयी संघ, विनर ऑफ दिस मॅच. एक चिठ्ठी उचलली जाणार तिला बाय असेल, जी चिठ्ठी उचलली जाणार तिला बाय असणार आहे. हे पाहू शकता तुम्ही ऑन स्क्रीन. शाहिद खान यांची सुकन्या आणि त्यांचे सुपुत्र ज्यांच्या शुभास्य आपण या ठिकाणी ड्रॉ टाकत आहोत. विजयी संघ अर्थातच बघा जे 2 संघ खेळतात त्यांचे राखीव खेळाडू तुम्ही तिथे या. जॉली स्पोर्ट आणि काश्मीरा. एक चिठ्ठी उचलली जाणार, बघूया बाय कोणत्या संघाला मिळते. आणि या ठिकाणी आपण पाहतोय भावाले ब संघाला बाय मिळालेली आहे. भावाले ब संघाचा चिठ्ठीमध्ये नाव आला. अभिनंदन. आजच्या रात्रीतील शेवटचा सामना भावाले खेळतील, म्हणजेच यानंतरचा जो सामना होणार आहे चालू सामन्याचा विजेता संघ साई स्पोर्ट खारबावच्या विरोधात. नेक्स्ट मैच, इस मैच की विजेता टीम साई खारबाव के सामने.
यावेळेला फ्लिक करण्याचा प्रयत्न, बॉल मागे गेला, खराब क्षेत्ररक्षण, आता नाही थांबणार, बॉल सरळ निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. नशिबाचा चौकार येत असताना लेग स्टंपवर होता, बॉटम यांचा संपर्क, फ्लिकला क्षेत्ररक्षक होते, त्यांना बीट करून चेंडू लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. नशिबाचा चौकार आलाय, धावा येणं गरजेचं होता कामतगर टीम साठी. आता त्या धावा यायला सुरुवात झाली आहे तिसऱ्या ओव्हर मध्ये. चौकाराला विराट ओव्हर करण्यासाठी आलेले आहे. विराटच्या या षटकामध्ये आपण पाहतोय पहिल्या बॉलवर सिंगल आले आणि दुसऱ्या बॉलवर चौकार पाहायला मिळाला. 17 धावा या स्कोर कार्ड वरती लागल्यात. दुबेच्या माध्यमातून खराब क्षेत्ररक्षण तुम्हाला बघायला मिळालं. यश पाटील लॉन स्ट्राइक. यश चांगला खेळतोय, बॅटवर प्रॉपर बॉल मिडल करण्याचा प्रयत्न त्याने केलेला आहे, परंतु एक चौकार आला. आणखी असे काही बाउंड्री शोधाव्या लागतील. हा चेंडू आपण पाहतोय पुन्हा एकदा सरळ विकेट किपरच्या हातामध्ये आला. डॉट बॉल. व्हाईटचा इशारा आलेला आपण पाहतोय. एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी मिळाली. स्कोर मोज विथ सिंगल. टीमची टोटल 18 वर जाऊन पोहोचते. पुन्हा एकदा आपण पाहतोय शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. आणखी एक व्हाईट बॉल. बॅक टू बॅक 2 अवांतर धावा या ठिकाणी खर्च करण्यात आल्यात. ते बरोबर चौकार आला होता आणि त्याच्यानंतर 2 वाईट चेंडू हाताळले गेलेत. म्हणजे चौकारानंतर थोडीशी दबावाने गोलंदाजी होताना आपल्याला पाहायला मिळते. सुरुवातीला ऑफ स्टंपच्या बाहेर वाईट, त्याच्यानंतर लेग स्टंपच्या बाहेर 2 वाईट टाकले गेलेत. पुन्हा एकदा विराटचा हा बॉल चांगला आहे, अतिशय सुंदर बॉल. स्विंग अँड मिस. लगातारच्या 2 वाईट बॉल नंतर पलटवार या ठिकाणी गोलंदाजाचा बघायला मिळतोय. डॉट बॉल. 19 वर 3 गडी बाद. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. धावांसाठी संघर्ष करावा लागतं. अगदी बुंद्यात टाकला होता, बॉटम यांचा वापर करून खोडला. ऑन साइडला डीप मधून क्षेत्ररक्षक येईल, फेकी होईल तोपर्यंत दुसऱ्या धाबीचा प्रयत्न. शर्यत खेळपट्टीवर आणि ती शर्यत पूर्ण करत असताना 2 धावा पुन्हा धावफलकावर सोडल्या जातील. 2 धाबेच्या मतीने टीमची धावसंख्या 21 वर. 3 गडी बाद झाले. त्या ओव्हर मध्ये भरपूर काही घडले. 4 चेंडू मध्ये विराटने 9 धाबा खर्च केल्यात. 1 चौकार 2 वाईट देखील पाहायला मिळालेत. परंतु अजूनही जेवढा स्कोर पाहिजे ही लढाई लढण्यासाठी तेवढा उभारू शकले नाहीये जॉली स्पोर्ट कामतगर संघ. काश्मीराच्या विपक्षामध्ये टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि गोलंदाजी चांगली राहिली. विराट समोर यश पाटील. क्रॉस बॅटने ऑन सेटला टर्न करण्याचा प्रयत्न, गतीचा भन्नाट वापर केला विराटने. हा चेंडू डॉट. खूप मोठा संघर्ष या मॅच मध्ये. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना खराब लागतो. पहिल्या ओव्हर मध्ये 5 धाबा आल्या होत्या, 2 विकेट गेल्या. दुसऱ्या ओव्हर मध्ये शुभमने 1 विकेट प्राप्त केली, 7 धाबा खर्च झाले होते आणि तिसरं षटक सध्या सुरू आहे. या तिसऱ्या ओव्हरचा हा तिसरा वाईट चेंडू. एक्स्ट्रा धाबा खर्च करत असताना विराट एक्स्ट्राच्या मतीने टीमची धावसंख्या 22 वर जाऊन पोहोचते. आतापर्यंत या इनिंग मध्ये 3 वाईट चेंडू, 1 नो चेंडू हाताळला गेलाय. आतापर्यंत 4 एक्स्ट्रा धाबा खर्च केले गेलेत. फ्लिक करण्याचा प्रयत्न, थोडेसे सफेल झाले होते आणि इथे धाव बाद होण्याची संधी होती, ती प्राप्त केली आहे का? तर यस, विकेटचं पतन. विकेट क्रमांक 4. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना जॉली स्पोर्ट कामतगर टीमची धावसंख्या 22 वर. 4 गडी बाद. गीतेश बाद झाला. 2 धावा त्याच्या खात्यामध्ये आले. 2 चेंडू त्याने फेस केले होते. धावच्या रूपाने हा 4था झटका लागला जॉली स्पोर्ट कामतगर टीमला. परंतु यश पाटीलचा विचार केला तर ज्यांनी 10 चेंडू फेस केले, 12 धावांचं योगदान या मॅच मध्ये दिले. पकड निर्माण केले पहिल्या इनिंग मध्ये. टॉस जिंकून गोलंदाजी करत असताना काश्मीरा टीमने या सामन्यामध्ये कामतगरच्या विपक्षामध्ये रात्रीचा खेळ चाले. 1:20 होऊन गेले तरी अजूनही या टोल नाक्याच्या मैदानामध्ये प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळते. प्रत्यक्षरित्या प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत असताना. थंडी कडक आहे, परंतु या कडक थंडीमध्ये मॅचेस आणि सामने देखील कडक तुम्हाला पाहायला मिळतात. फलंदाजी कडक पाहायला मिळते, कधी गोलंदाजीतून वार पलटवार होत राहतात. हा क्रिकेटचा थरार तुम्हाला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक शेवटचं 4. आदित्य याच्यावर ही जबाबदारी दिली गेली.
शेवटच्या ओव्हरमध्ये इथून 15-16 धावा येणं गरजेचे असतील जॉली स्पोर्ट कामतगड टीमसाठी. स्ट्राईक एंडवर यश पाटील आहेत, तिसऱ्या क्रमांकावर आलेत, चांगले बॅटिंग करतात, खेळपट्टीवरती सेट झालेत परंतु मोठे फटके सजवावे लागतील. हुक केलाय फाईन क्षेत्रामध्ये, वेगाने चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार येतोय यश पाटीलच्या खात्यामध्ये. भव्य स्वागत केलं आदित्यचं. पहिला चेंडू अखूट टप्प्याचा होता, ऑन साइडला हुक केला आणि फाईन लेग मधून हा चौकार आलाय. शेवटच्या ओव्हरमध्ये जेवढ्या धावा जमा केल्या जातील तेवढ्याच महत्वाच्या असतील जॉली स्पोर्ट कामतगड टीमसाठी. फलंदाजी करत असताना नाराज केले मोठीने. मोहिलच्या खात्यामध्ये एक चौकार आला होता, मोठी बाद झालं 0वर. यश अजूनही खेळपट्टीवर आहे. नेहाल म्हात्रेने कोणत्या धावेचं योगदान दिलेलं नाहीये, परंतु यश पाटील ज्यांनी 12 चेंडू फेस केलेत तो स्ट्राईक एंडवर आहे. 16 धावांवर तो सध्या खेळतोय. 26 वर 4 गडी बाद. कामतगड टीम बॅटिंग करत असताना लेग स्टंपच्या खूपच दूर वाईट दिशाहीन गोलंदाजी सध्या आदित्यच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर चौकाराची मोहर लागली आणि त्याच्यानंतर लेग स्टंपच्या बाहेर हा चेंडू पाहायला मिळाला. एक्स्ट्राच्या मतीने टीमची धावसंख्या 27 वर जाऊन पोहोचली. अंतिम षटक तुम्ही पाहता, 27 धावा या धावफलकावरती लागल्यात. स्ट्राईक एंडला यश पाटील 16 धावांवर तो सध्या बॅटिंग करतोय. पुन्हा एकदा चांगला फटका, गॅप मध्ये बॉल वेगाने सरकतोय, खराब क्षेत्ररक्षण, बॉल जातोय सरळ सीमा पार, चौकार. सुंदर स्ट्रोक पाहायला मिळाला. पुढे सरसावत असताना बॉटमचा वापर केला, ऑन ड्राईव्ह हा फटका होता. क्षेत्ररक्षक पोहोचलेत, स्लिप झाले आणि त्याच्यानंतर मैदानाच्या बाहेर हा येतो चौकार. शेवटच्या ओव्हरमध्ये यश पाटील धावा जमा करण्याचा प्रयत्न करतोय. जबरदस्त हा फटका होता, परंतु क्षेत्ररक्षण तिथे थोडस चुकीचं बघायला मिळालं. धावा झाल्या धावफलकावरती 31. फायटिंग टोटल कडे वाटचाल. अग्रेसर होताना जॉली स्पोर्ट कामतगड संघ तुम्ही पाहताय. पुन्हा एकदा अशा पद्धतीने ऑन साइडला हुक करण्यात आला. अनदर ब्युटिफुल स्ट्रोक, भिरकावून दिल्या बॉलला सीमा पार, षटकार. जबरदस्त स्ट्रोक. ऍक्शन रिप्ले आपण पाहणार आहोत. बॅकफुटला गेलेत, अखूट टप्पा होता. ऑन साइडला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे हुक करून दिलं. सरळ प्रेक्षकांच्या भेटीसाठी हा उत्तुंग षटकार येतो यश पाटीलच्या माध्यमातून. शेवटच्या ओव्हरमध्ये हाणामारी केली, हाणामारी करण्याचा प्रयत्न सुरू आहे आदित्य याच्या विपक्षामध्ये. यश पाटील ऑन फायर, जबरदस्त नॉक, इनक्रेडिबल नॉक. दबावाच्या स्थितीमध्ये फर्स्ट एड बॉक्स त्या ठिकाणी घेऊन जायचं. मला वाटतं थोडीशी इंजरी झाली त्या ठिकाणी खेळाडूला. चौकार आला, त्यानंतर षटकार आला आणि आपण पाहतोय धावांना एक चांगला आकार देण्याचा प्रयत्न राहिला. स्कोर कार्ड वरती तुम्ही पाहताय 37 धावा, 37 रन्स. आणि या डावातील अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत. आदित्यचा खरपूस समाचार घेतला लास्ट ओव्हर मध्ये. यश पाटील समीर विचार केले तर किल्ला लढवतोय सध्या. 14 चेंडू फेस केलेत, 26 धावांवर तो खेळतोय. आदित्यच्या विपक्षामध्ये या ओव्हरमध्ये 15 धावा आलेत, 2 चौकार, 1 षटकार देखील पाहायला मिळाला. सुरुवातीला धावा येत नव्हत्या, परंतु शेवटच्या स्लॉक ओव्हरमध्ये यश पाटीलने नावाला साजेशी अशी फलंदाजी केली. त्याच्या नावामध्येच यश आहे आणि यश संपादन करण्यासाठी जेवढं टार्गेट पाहिजे होतं त्याच्याकडे आता वाटचाल सुरू केली आहे जॉली स्पोर्ट कामतगड टीमने. 37 वर 4 गडी बाद. अजूनही 3 चेंडू या इनिंगचे शिल्लक आहेत. चांगली बॅटिंग केली यश पाटीलने. आदित्यचं हे खर्चिक षटक राहिले. त्यांनी या ओव्हरमध्ये 15 धावा पहिल्या 3 चेंडूमध्ये खर्च केले. 2 चौकार, 1 षटकार, 1 एक्स्ट्रा धाव वाईटच्या मतीने खर्च केली. पुन्हा एकदा आदित्य 3 बॉल मध्ये आतापर्यंत आदित्यच्या विरुद्ध 15 धावा पूर्ण केल्यात. यावेळेला पुन्हा एकदा आपण पाहतोय बॉलला वळवलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित मिळेल फक्त 1 धाव. महत्वाच्या मॅच मध्ये आज यश पाटील चमकला. बऱ्याचशा मॅचेस मध्ये तो थोडासा बॅकफुटला होता, फॉर्म पासून झुंजत होता, परंतु या महत्वाच्या क्षणी जेव्हा संघ अडचणीमध्ये असताना एक अतिशय सुंदर डाव त्याच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाला. 38 धावा, 38 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट. यावेळेला फ्लाइट देण्याचा प्रयत्न, परंतु दिशाहीन बॉल. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. मिळेल अतिरिक्त धावा आणि स्कोर 1 धावेने 39 वरती. फायटिंग टोटल. आता इथून सुतार आपण म्हणू शकतो की एक लढाऊ नक्कीच वृत्ती आता खेळाडूंची पाहायला मिळेल जॉली स्पोर्ट कामतगडची, कारण ती टोटल त्यांना मिळाली आहे. चांगलं टार्गेट सेट झाले.
परंतु आतापर्यंत या इनिंगमध्ये 5 एक्स्ट्रा धावा वाईटच्या रूपाने खर्च केले गेलेत. हे मोठं षटक पाहायला मिळतं. आदित्यने 17 धावा आतापर्यंत या ओव्हरमध्ये खर्च केलेत. राईट अँड ओव्हर द विकेटने ओम पाटीलसाठी यावेळेस ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न होता परंतु संपर्क करू शकला नाहीये. हा चेंडू टॉट. या वेळेला मात्र चांगला बॉल आपण पाहतोय. हे पाहू शकता आपण ऍक्शन रिप्ले मध्ये सुरुवातीलाच ऑप्शनच्या बाहेरून उभा राहिला आणि बॅटर खरं थोडासा नाखुश असेल तिथे ज्या पद्धतीने बॉल खाली राहिला. शेवटचा बॉल ओम पाटील समोर ऑन साइडला पुल केलाय. पुल अँड पॉवरफुल सक्सेसफुल डिलाइटफुल ब्युटिफुल सिक्सर ओम पाटीलच्या बॅट मधून 6. हॅव अ लुक ॲट दॅट. किती फोर्स ताकद आहे. छोट्या चनीचा खेळाडू आपण पाहतोय परंतु ताकद भरपूर आहे ओम पाटील मध्ये. षटकार त्यानं खेचला आणि धावा झाल्या धावफलकावरती या 6च्या मदतीने 45-46 लक्ष्य सामना जिंकण्यासाठी. शाहिद खान, आपको थोड़ा कमेंट्री बॉक्स में आना है. दोस्तों, हमारे बीच अक्षय अग्रवाल हमसे जुड़ चुके हैं. आपका स्वागत है. दोस्तों, हमारे बीच आज कमेंटेटर दीपक सुतार थे. आइए उनका हम सत्कार, सम्मान और स्वागत कर रहे हैं क्योंकि उन्होंने दिन भर कमेंट्री करके आए थे. रात भर हमारे इस पर लब्बैक कहाँ समीर ठाकरे लगातार डे नाइट कमेंट्री कर रहे हैं. और अगर कोई कमेंटेटर पूरे तालुका में नहीं पूरे महाराष्ट्र में है जो आखिर तक मेरा साथ निभाता है तो वह है शुभा धुमाल. समीर, दीपक सुतार, बहुत बहुत धन्यवाद आपका. आप आए, एकता ट्रॉफी में आपने अच्छी कमेंट्री की. हमारी शुभकामनाएं कि आप इसी तरह कमेंट्री की दुनिया में आगे बढ़े. मेरा लक्ष्य 46 का रखा है और शुभा धुमाल इस तरह के जो टोटर रहते हैं वो बहुत ही घातक रहते हैं. अगला मैच इस मैच की विजेता टीम और साइंस खारबाओं के बीच में रहेगा. दीपक सुतार, आपको वीआईपी डेस्क पे जाना है. आपका हम सत्कार, सम्मान और स्वागत कर रहे हैं. कमेंटेटर दीपक सुतार छोटा पाकिट है लेकिन धमाका बड़ा करता है अपनी आवाज से. वॉइस ऑफ खांबाला के नाम से जाना जाता है. उन्हें शॉल और पुष्पगुच्छ और सम्मान चिन्ह दिया जा रहा है. थैंक यू सो मच दीपक. बैक टू क्रिकेट नाउ. स्वागत है आप सभी का. एकता ट्रॉफी 20-25 देर रात. मौसम बहुत ही खनक हो चुका है और मेरे साथ शुभा धुमाल जुड़ चुके हैं. समय में कॉपरेट करना है. दोनों ओपनर बीच मैदान पे आते हुए पिछले मैच में अमय आगासे ने अर्धशतक जड़ा था. उनके साथ बैटिंग को आए हैं टीम के कैप्टन आमिर तासे. आमिर तासे भी बहुत अच्छे ऑलराउंडर हैं.
आमिर तासे नॉन स्ट्राइक पे हैं, टीम के कैप्टन हैं। गेंदबाजी की कमान कामतकर एक्सप्रेस नहीं, रितेश धुमाल आए बॉलिंग करने, टीम के कैप्टन हैं। आज रितेश धुमाल ने दोनों फॉर्मेट में गेंदबाजी कमाल की पॉइनियर के सामने 2 ओवर 10 रन, लेकिन विकेट नहीं लिया, लेकिन पॉइनियर के बल्लेबाजों को बांधे रखा। रितेश धुमाल 46 का लक्ष्य पहली गेंद के साथ सामने की ओर से आते हुए, लेफ्ट आर्म ओवर द स्टंप्स, हल्की हवा में थी और यहां पे पहली गेंद पे रन आउट, गोल्डन डक पे आउट हुए वहां पर अमीरता से। गति परिवर्तन था। धाव घेण्याचा प्रयत्न अतिघाई संकटन नाही असं म्हटलं जाते आणि इथे मात्र आपण बघतो अतिघाई नडते, फलंदाज कुठल्याही चेंडूचा सामना न करता पॅडलमध्ये परतताना। इसे कहते खाए पिया कुछ नहीं और गिलास थोड़ा बाराना। बिल्कुल, गौरांग कदम नए बैट्समैन, अच्छी गेंद की थी रितेश धुमाल ने। देखिए कामतकर मानो क्रिकेट की नगरी कही जाती है, अच्छा एक्सपीरियंस है कामतकर खिलाड़ियों के पास। और भिवंडी के रिकी पॉइंटिंग मोती के रहने से टीम में एक अलग ही एक्सपीरियंस आता है। कौन भूल सकता है मोती के वो 25 रन जो मेयर कप 2011 के सेमीफाइनल में उजेर को उन्होंने लिए थे। रानल चषकामध्ये त्याच्या बॅट मधून अर्धशतक देखील पाहायला मिळालं होतं। धर्मराजा चषक में भी कमाल की बल्लेबाजी की थी, हालांकि इस मैच में सफल नहीं है, लेकिन वो खिलाड़ी हैं जो अपना इंडिविजुअल परफॉर्मेंस नहीं टीम का परफॉर्मेंस चाहते हैं। रितेश धुमाल अमय आगासे के लिए ये बहुत ही जबरदस्त ऑलराउंडर हैं। अपर कट की कोशिश तेज निकल गई, बिल्कुल कान के पास की हाइट से, गजब की गेंद। सुरेख चेंडू आपण रिप्ले मध्ये देखील पाहू शकता, अगदी जम करून खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला होता, या पाहू शकता आपण। अच्छा निर्णय अंपायर का, विकेटों के पीछे जाकर गेंद ने ज्यादा बाउंस लिया था। क्या टेक ऑफ हुई थी गेंद पिच होने के बाद। रितेश धुमाल सामने की ओर से आते हुए, अब की बार लेग स्टंप को छोड़ती हुई गेंद वाइड। खाता खुला है यहाँ पर काशीमीरा अम्मू 11 का। जॉली स्पोर्ट कामतकर धर्मराजा चषक की रनर्स अप टीम है, अच्छा परफॉर्म कर रही है इस सीजन में। नरेश मात्रे फैम टीम, फील्ड की जमावट देखिए, एक शॉर्ट थर्म में फाइन लेग बहुत ही फाइन खड़ा है, एक डिपीच गली है, कवर पॉइंट कवर और मिड ऑफ। रितेश धुमाल कड़क शॉट, लेकिन सीधा कवच में 1 रन। गॅप शोधू शकलेला नाही फलंदाज, फटका चांगला होता, मात्र इथे आपण पाहतो या गॅप शोधताना अगदी या फिल्डरला शोधलेलं आहे। धावसंख्या 2 धावा, आव्हान आपण पाहतो या 46 धावांचं आहे। 46 रिक्वायर्ड टू विन। आते ही गेंद को घुमा दिया है, बहुत खूबसूरत शॉट है, 6 रन। दे घुमा के सुरेख फटका आपण पाहतोय, अगदी एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला भिरकावून दिले, सीमा पार 6 धावांसाठी षटकार। कदम ने 1 कदम पीछे लिया, लेकिन 6 रन निकाले। गौरन कदम का खाता खुला 6 से। काशीमीरा स्पोर्ट्स 8 रन 1 विकेट गंवाने के बाद, 8 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट। रितेश धुमाल गौरंग कदम के लिए अच्छी वापसी, तीखा जवाब, लेंथ गेंद थी और अपेक्षा से ज्यादा उठी थी। हा चांगली वापसी करताना आपण पाहतो या गुड कमबॅक रितेश धुमाल। रितेश धुमाल सामने की ओर से आते हुए सामना करेंगे कदम।
इस मर्तबा नो बॉल है, कहीं ना कहीं ओवर स्टेपिंग कर बैठे हैं वहां पर रितेश धुमाल। क्या निर्णय अंपायर का, दूध का दूध और पानी का पानी करती हुई टेलीकास्ट टीम प्रिंस मूवीज। धावसंख्या सिंगलने 9 रन पोहोचते आणि पुढील चेंडू फ्रीड देखील असणार आहे। ऐसा मौका फिर कहां मिलेगा। स्विंग कर दिया है, ये भिंगडी शॉट है, 6 रन। क्या बात आहे नक्कीच, आणि खरोखर जी भिंगरे होते आणि भिंगरे आता मात्र बाबे सरांची संपूर्ण महाराष्ट्रभर पसरलेले आहे। भिंगरी शॉट, कमाल का भिंगड़ी स्ट्रोक। ये देखिए 6 रन, गेंद हवा के साथ साथ घटा के संग संग हाई एंड हैंडसम 6 रन। फ्रीट वर बिग हिट पाहायला मिळते, कारण फ्रीट चेंडू होता आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलताना आपण बघतोय फलंदाज। फील्डिंग तुरंत लगाना है। एक ओवर की समाप्ति, बहुत ही पॉजिटिव रिप्लाई यहाँ पर हम देख रहे हैं। काशीमीरा अम्मू 11 का बचे हुए जो 3 ओवर है वहां पर जीतने के लिए जो रन चाहिए वो है 31। टीवी मॉनिटर पे भी 15 रन चाहिए। धावसंख्या 15, एक बाद आपण पाहतोय 46 लक्षाचा पाठलाग केला जातोय। आणि मात्र दुसरे षटक हाताळण्याची जबाबदारी गोलंदाज ओम पाटील याच्याकडे सोपवले गेलेले आहे। पहिल्या षटकासाठी 5 मिनिटांचा वेळ खर्च केलेला आहे आणि दुसरे षटक आता मात्र आपण पाहतोय या आमच्या व्यापीठाच्या टोकाकडून कॉमेडी बॉक्स एंड कडून घेऊन येतोय गोलंदाज ओम पाटील। यप कामतकर अमोल पाटील यांचे सुपुत्र आहेत। ओम पाटील बॉलिंग ट्रॅकवर, राईट आर्म ओव्हर द स्टंप, इथे ऑन साइडला हवेमध्ये मात्र क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू फील करण्याचा प्रयत्न करेल त्याला होल्ड देऊन चेंडू गोल होतोय सीमापार, 4 धावांसाठी चौकार। खराब फील्डिंग, इस तरह की फील्डिंग पैरों पे कुलारी नहीं मारना है बल्कि कुलारी पे पैर मारना है। हालांकि ऑफ स्टंप के बाहर से खराब गेंद नहीं थी, बैकफुट पे जाकर पुल किया था, कंट्रोल पुल शॉट, 4 रन। आणि चौकाने संघाची धावसंख्या 19 वर पोहोचते। 46 लक्षाचा पाठलाग इथे केला जातोय। ओम पाटील राईट आर्म ओव्हर द स्टंप गोलंदाजी करताना इथे मात्र फटका फसलेला आहे, मिस टायमिंग, लीडिंग याचा आणि इथे या अशिक्षक चेंडू खाली राकेश स्टेफन फलंदाजाला परतावलं गेलं डगॉटच्या आश्रयाला। बड़ी विकेट, पहले मैच में अर्धशतक लगाने वाले अमय आगा से आउट होके जा रहे। लेन गेंद थी, उसे ऑन साइड में खेलना चाहते थे, मोटा लीडिंग एज और सॉफ्ट डिसमिसल। नए बैटर मैदान में आते हुए, नए बैटर आसिफ आ रहे हैं बल्लेबाजी को। 2 फलंदाज बाद झालेले आहेत आणि दोन्ही सलामीचे फलंदाज बाद होऊन फॅनमध्ये परतलेले आहेत। टू ओपनर बॅक टू पॅव्हलियन। आता मात्र आपण पाहतोय या न्यू बॅटर आसिफ येतोय। संघाची धावसंख्या स्थिर आहे धावफलकावर। आसिफ पटेल न्यू बैटर पाहायला मिळतोय। आसिफ पटेल आए नए बैटर। चौथ्या क्रमांकावर मिडल ऑर्डर मध्ये खेळण्यासाठी आसिफ पटेल आता मात्र खेळपट्टीवर पाहायला मिळतोय। संघाची धावसंख्या 19, 46 धावांचं लक्ष्य आहे। ओम पाटिल से काफी अपेक्षाएं, क्योंकि ये जॉली कामतकर का न्यू वीपन है। इथे डाउन द लेग स्टंप पंचांचा वाईट सशर होते अव्वांतर धावाच्या रूपाने। धावसंख्या 20। नॉट अ वेरी गुड डिलीवरी, बॉज है वी फ्रॉम द लेग स्टंप, बॉज इन दूसरा मोहल्ला, अंपायर कॉल अ वाइट। 26 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे। दुसरं षटक मार्गस्थ आहे। अम्मू 11 विपक्ष जॉली कामतगर या दोन संघामधील सामना आपण पाहतोय। स्विंग अँड मिस, चांगला चेंडू
कटर कमाल की गेंद, क्या कटर किया था, थोड़ा अंदर की जानिब आई थी, आगे रखी हुई गेंद थी। धावसंख्या स्थिर धावपलीकडे 20 धावा, चांगली वापसी आपण बघतो चौकारानंतर करताना गोलंदाज ओम पाटील. आसिफ पटेल सामोरे जाईल, दिशा देण्याचा प्रयत्न, लेटकट खेळण्याचा प्रयत्न, लेट आणि नक्कीच इथे मात्र यशच्या हातामध्ये चेंडू जातो थेट. फंसा दिया वहां पे पटेल को, और बल्लेबाजी की पटेल ज्यादा पटेलगिरी नहीं कर पाए, बल्ले का किनारा सीधी पहुंची विकेट कीपर के पास। कमाल की लेग कटर, ये अमोल पाटिल के साहबजादे हैं, लेकिन इनमें टैलेंट तो अमोल पाटिल से बढ़कर है। लेकिन आखिर में वही कहना होगा कि बाप आखिर बाप ही होता है। मात्र बापाकडून भरपूर काही शिकलेलं आहे नक्कीच. पठ्ठे आपण पाहतोय या अगदी या क्रिकेटचं बालकडू त्याला घरातूनच मिळालेलं आहे. बिल्कुल, ओम पाटिल हो, करण पाटिल हो, अरविंद पाटिल के साहबजादे या फिर मनोज भुईर के साहबजादे आर्यन भुईर हो, ये वो नाम है जो कम एज में बहुत बढ़िया परफॉर्म कर रहे हैं। आपण जर बघितलं तर जेफ मॉर्स जे होते ऑस्ट्रेलियन क्रिकेटर, त्यांची 2 मुले आणि त्या 2 मुलांनी देखील नक्कीच क्रिकेटमध्ये भरपूर चांगली कामगिरी, शॉन मॉर्स आणि मिचेल मॉर्स. इथे मात्र अमोल पाटील यांचे सुपुत्र सध्या मैदानामध्ये चांगली कामगिरी करताना आपण पाहतोय ओम पाटील. पुढील चेंडू राईट मोर द स्टंप, इथे जोरदार अपील आणि यस पंचाचं वेळ आकाशाकडे, आणखीन एक फलंदाज जावे लागेल तंबूच्या आश्रयाला. टोक रेशर थी, अगर पैरों में जूते ना हो तो ये आपके उंगलियों को तोड़ दे। कमाल की गेंदबाजी कर रहे, इन दी एयर बीट किया था वहां पर ओम पाटिल ने, पलटवार कामतकर का। न्यू बॅटर व्यंकटेशांना स्वामी आता मात्र येतोय. वेंकटेश स्वामी नए बैटर। संतोष मालेकर शून्य का चश्मा पहन के आउट हुए, हैट्रिक पे आ गए हैं अब ओम। हालांकि विकेट हैट्रिक तो उन्होंने किया है, ओवर हैट्रिक, क्या 4 विकेट चटकाएंगे? थोड़ा फील्डिंग में परिवर्तन कर रहे हैं। मात्र जास्त वेळ देखील घ्यायचा नाही, कारण यानंतर देखील आपल्याला सामने खेळवायचे आहेत. या गोष्टीकडे देखील लक्ष असू द्या. वक्त का ख्याल रखें, तमाम उम्र। हॅट्रिक बॉल, हॅट्रिक पूर्ण करेल का पाहूया. फिलाइन मिस, बाल बाल बचे. क्या बॉलिंग की है ओम ने, 3 विकेट चटकाए दूसरे ओवर में और केवल 5 रन दिए। मैच फिर पलटी खाता हुआ, 2 ओवर की समाप्ति, रन बने 20, 2 ओवर में चाहिए 26। फील्डिंग तुरंत सजाना है प्लीज, जॉली स्पोर्ट कामतकर। पहला ओवर रितेश धुमाल ने किया, दूसरा ओवर ओम पाटिल ने किया। काफी ऑप्शंस हैं जॉली स्पोर्ट कामतकर के पास। तर क्षेत्रक्षण सजवायचं, कारण आपण 2 षटकांसाठी 11 मिनिटं खर्च केलेले. पूरा ओवर दिखाया जा रहा है, ये ज्यादा स्टीयर करने की कोशिश थी, बल्ले का किस लेकर ये एलबीडब्ल्यू किया वहां पर, और ये कमाल की गेंद। 2 ओवर में 26 चाहिए। अम्मू 11 काशी मीरा के पास एक ही चारा रह गया है। ये मैच का बहुत ही पेनल्टी मेड ओवर है, यहाँ से साबित होगा कि ऊंट किस करवट बैठता है। मैच की दिशा और दशा दोनों साबित हो जाएंगी, इसलिए गेंदबाजी के लिए लगाया गया है रोमित चौधरी को। सामना करेंगे बैटर गौरंग कदम, 2 सिक्सर लगा चुके हैं। रोमित, आपको गेंदबाजी की शुरुआत करना है प्लीज। रोमित चौधरी गौरंग कदम के लिए।
पहली गेंद जड़ में थी, बॉलर बैक ड्राइव, कोई रन नहीं। स्वतःच्या फॉल्समध्ये चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय गोलंदाज रोमित चौधरी कडून। जॉली के काफी समर्थक इस वक्त मैदान में हैं, जबकि काशी मीरा से भी टीम के साथ कुछ लोग आए हैं। कदमों का इस्तेमाल, निकल के मारने की कोशिश, शॉट में नहीं है दम, रन मिलेंगे कम। 1 रन आता हुआ स्कोर में। अब 10 गेंदे और 25 रन। 10 चेंडू आणि 25 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे अम्मो 11 काश्मीर या संघाला। वेंकटेश स्वामी सामना करने जा रहे हैं रोमित चौधरी का। रोमित चौधरी सामने से आते हुए वेंकटेश स्वामी को, स्वामी बच गए वहां पर। बहुत मुश्किल अवसर था, अपने आप को झोंक दिया था विकेट कीपर राकेश चौधरी ने। ये भी कमाल के विकेट कीपर है। विकेट कीपर दुनिया में प्रहलाद पाटिल नंबर 1 रहे, उसके बाद बीसीसी के विकेट कीपर इरफान मुल्ला, सुजीत नाइक, साथ ही साथ चार्ली चैपलिन विकेट कीपर, मनोज गुलवी, साथ ही साथ विकेट कीपिंग में राकेश चौधरी बहुत अच्छे हैं और आजकल जयेश मात्रे का जादू चल रहा है। फ्लिक कर दिया है और रोमित चले गए रोमिंग में 6 रन। सुरेख फटका आपण पाहतोय या लॉफुल टच चेंडू हाताने देत त्याच्यावर हा जोरदार प्रहार चेंडू पाहायला मिळतोय सीमापार षटकार। कमाल का स्ट्रोक खेला है बल्लेबाज स्वामी कदम ने। कदम गौरांग कदम नहीं बढ़ा रहे हैं, जगह से खेल रहे हैं। ये तीसरा उनका सिक्सर है, मानो अब परेशानी का कारण बन रहे जॉली के लिए। 8 गेंदे 18 रन। फिर एक और कट टू कट मैच। गति परिवर्तन फंसा दिया वहां पर, सॉफ्ट डिसमिसल, कॉट एंड बॉल, कदम आउट। वार आणि त्यानंतर पलटवार करताना आपण पाहतोय गोलंदाज या चेंडूवर षटकाराने त्यानंतर थोडासा गतीमध्ये परिवर्तन केलं होतं। आपण पाहू शकता अगदी हलवर चेंडू हाताळला होता, चेंडू मधील गती काढून घेतली होती आणि गतीला ओळखू पारखू शकला नाही फलंदाज। नए बैटर नितिन पाटिल आए हैं बल्लेबाजी के लिए। 7 गेंदे 18 रन, 7 बॉल्स 18 रन्स। मैच अभी भी बना हुआ है, आप बने रहिए हमारे साथ। देखिए इस गेंद पे बड़ा शॉट आएगा तो आखिरी ओवर बहुत ही जबरदस्त मुकाबला रहेगा। हालांकि जिस तरह का क्लाइमेट है, कदम ने उसमें भी 3 सिक्सर लगाए। अच्छी बल्लेबाजी की थी। यश पाटिल ने 27 रन बनाए थे। नए बैट्समैन नितिन पाटिल आए, सामना करें रोमित चौधरी का। 3 रातों से धूम मची हुई है एकता ट्रॉफी की। पीटीसी का बहुत बेहतरीन क्रिकेट एकता ट्रॉफी में देखने को मिला। अच्छा ट्राई, लॉन्ग ऑफ पे खिलाड़ी, पहले बाउंस पे गेंद पहुंची है, दूसरे के लिए जा रहे हैं, मना किया वहां पर। 1 रन स्कोर में आता हुआ। अब 1 ओवर और जीतने के लिए रन चाहिए 17। 17 रन रिक्वायर्ड टू विन। 6 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता इथे मात्र हा सामना जिंकण्यासाठी। सुरू असलेला सामना आपण पाहतोय जॉली स्पोर्ट्स कामतगर विपक्ष अम्मो 11 काश्मीर या 2 संघामध्ये। आणि याबद्दल विजय संघ साई स्पोर्ट्स खारबाव संघाची पुढील सामन्यामध्ये लढताना पाहायला मिळेल। संघ नायक खारबाव संघ नायक आपण टॉस बॉक्स मध्ये रिपोर्ट करायचा आहे। या सामन्यानंतर लगेच टॉस देखील केला जाईल। या सामन्यात विजय संघ विपक्ष साई स्पोर्ट्स खारबाव आणि त्या सामन्यातील विजय संघाला शेवटच्या सामन्यामध्ये भावले 20 संघाची लढावं लागेल। ग्रामीण बिग बैश धमाका गोरसई बी ने जीता है मैन ऑफ द सीरीज
ग्रामीण से रहे एवं पवन केने और ओपन क्रिकेट से मैन ऑफ द सीरीज रहे हरदीन फरदीन काजी। आकिब पटेल हमसे जुड़ चुके हैं, आपका हार्दिक स्वागत। 6 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे आणि पुन्हा एकदा कामतगर एक्सप्रेसचा इथे देखील शेवटचे षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय। मागील सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच ठरला तर 24 धावांची एक महत्वाची खेळी देखील त्याची पाहायला मिळत आणि गोलंदाजी देखील चांगली हाताळली होती। बॉलिंग अटैक बहुत अच्छा है कामतगर के पास, लेकिन अभी मुकाबला खत्म नहीं हुआ है। 3 विकेट देखील त्यांनी मागील सामन्यामध्ये चटकावलेले होते आणि त्याच्या हातामध्ये चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय। कामतगर एक्सप्रेस मोहिल मात्रे को लगाया गया है, समय में कॉपरेट करना है प्लीज। वेळे संदर्भात सहकार्य करायचं आहे। मोइन मात्रे ऑफ स्टंप के बाहर से फोर्स किया, लॉन्ग ऑन पे खिलाड़ी हैं, थोड़ा फम्बलिंग रहा लेकिन केवल 1 रन। गेंदे बची 5 रन चाहिए 16। फाइव balls and 16 required to win। 5 चेंडू आणि 16 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे। 30-5 अशी स्थिती सध्या पाहतोय आपण शेवटच्या षटकामध्ये। मोहिल मात्रे कटर थी, ज्यादा कटी वाइट। 4 गेंदों में अब 5 गेंदों में 15 रन चाहिए। खारबाव वाले पड़गा की ठंडी का अच्छा मजा ले रहे हैं। राइट आर्म ओवर द स्टंप्स, अच्छी गेंद उड़ाया है और गेंद मैदान के बाहर। 6 रन, कहानी में ट्विस्ट, मैच होता हुआ सुपर हिट। मौके पे छक्का हे आपण पाहू शकता। लांबच लांब आणि उंचच उंच हा षटकार पाहायला मिळतोय। अगदी चेंडूचा लिंबू बनवलेला आहे फलंदाजाने। पंख लगा दिए थे, बहुत मुश्किल शॉट खेला है बैट्समैन स्वामी ने। स्वामी भी मानने का नाम नहीं ले रहे। 4 गेंदे 9 रन। 4 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे। 4 गेंदों में 9 रन चाहिए। अब दबाव शिफ्ट हो चुका है मोहिल मात्रे पे। इथून मोहिल मात्रेला वापसी करावी लागेल कारण त्याच्या विरुद्ध मागील चेंडूवर एक मोठा फटका आलेला आहे। मैच बहुत ही इंटरेस्टिंग मोड पे आ गया है। स्वामी भी मानो पीछे पड़ गए कि कल दोबारा वापस आएंगे इसी टूर्नामेंट में। या ज्यादा कटी, फिर वाइड। हालांकि गेंदों को स्विंग कर रहे हैं लेकिन ऑफ स्टंप से बहुत बाहर से निकाल रहे हैं। इस समय में कटर गेंदे बहुत इफेक्टिव रहती है। 4 गेंदे 8 रन। बातों बातों में मैच बन गया है। स्विंग एंड मिस, डॉट गेंद मानो सोने का टुकड़ा। सोने को आप कीचड़ में रखो या लॉकर में, कीमत तो वहीं रहती है। ही लाईन आणि लेग मात्र चांगली पाहायला मिळते। औसटो ऑफस्टम चेंडू हाताळला होता। एंडल चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय। गर्म हो चुका है मुकाबला। 19 डिग्री सेल्सियस पड़गाम में तापमान, लेकिन मैच 100 डिग्री पर। ठंडी में भी गर्मी का एहसास। कूल क्लाइमेट बट हॉट क्रिकेट। 3 गेंदों में 8 रन। मोहिल मात्रे एच वाइट गेंद पे बल्ला चला दिया था, लालच में आ गए थे स्वामी। 2 गेंदे 7 रन। व्हाट अ मैच। क्या जॉली स्पोर्ट कामतगर, क्या अम्मू 11 काशीमीरा, क्या सुपर ओवर। 3 ऑप्शन नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात। ऐसे भी बहुत समय हो गया है, हो जाए सुपर ओवर। मैं तो कह रहा हूं तीनों मैच हो जाए। कालच्या दिवशी आपल्याला सुपर ओव्हरचा सामना सिटी फॉर्मेट मधील पाहायला मिळाला होता। राइट आर्म ओवर द स्टंप जाते हुए मोहिल ड्राइव किया सामने, फील्डर है, कमाल की फील्डिंग। एक गेंद
मैच जीतने के लिए कितने 6 गोल्डन 6 की जरूरत। अब तक स्वामी एक सिक्सर जड़ चुके हैं और वेंकटेश स्वामी स्ट्राइक पे हैं। देखिए मैच कोई भी जीते कोई भी अंदर नहीं आएगा। व्हाट अ मैच। 1 चेंडू आणि 6 धावून येऊ शकतात, म्हणजे गोल्डन षटकार ठोकावं लागेल फलंदाजाला हा सामना जर जिंकायचा असेल तर। देखिए जिन लोगों को थोड़ी झपकी आई थी ना वो भी उठ के बैठ गए। एक गेंद, इस गेंद का सस्पेंड बढ़ गया है, कीमत बढ़ गई है। व्हॉट अ मॅच, रंगतदार रोमहर्षक सामना आपल्याला पाहायला मिळते। ऐसी स्थिति में बाउंड्री लाइन के जो फील्डर रहते हैं ना, अधिकांश चाहते हैं कि गेंद उनके पास ना आए। कुछ फील्डर रहते हैं जो चाहते हैं गेंद उनके पास आए। मोहिल मात्रे स्वामी को जॉली कामतकर विजय। गोल्डन डिलीवरी। कॉन्ग्रेचुलेशन नरेश मात्रे एंड ऑल जॉली कामतकर। तुरंत ही कैप्टन को आना है, जॉली कामतकर के कैप्टन। और मैन ऑफ द मैच यश पाटिल इज द मैन ऑफ द मैच। 27 रन बनाए 46 में। ये देखिए जॉली दे रही है ताली पे ताली। आइए यश और दोनों कैप्टन